तर शेतकरी बांधवांनो, आज पूर्ण 1 महिना झालेला आहे या बागेला आपण पाणी फोडून. म्हणजे पहिलं पाणी आपण इथे 5 ते 6 तारखेला दिलं होतं आणि 5-6 तारखेला पाणी दिल्यानंतर आज फुलाची कंडिशन आपल्याला अशी दिसते. अजूनही काही भागात डोळे बाहेर पडलेलेच नाही आहे. जिथं पडले तिथं फुल निघालं आहे चांगलं, काही नवती पण चांगली वाढलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊया की आपण सुरुवातपासून इथे काय केलं. ज्यांना आपल्याला आता ज्यांना पाणी फोडायचं आहे किंवा ज्यांनी 8 दिवसाआधी पाणी फोडलं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या, त्याप्रमाणे शेड्यूल फॉलो करा. तर याला आपण सगळ्यात पहिल्यांदा पाणी प्लेन दिलं. म्हणजे पहिले ठिबकनी याला 3-4 तास पाणी दिलं. त्यानंतर असं फ्लोनी पाणी दिलं. फ्लोनी पाणी दिल्यानंतर एक 6 दिवसांनी आपण सल्फर 90% म्हटलं, जे फर्टिस नावाने येते, ते आपण इथे दिलं. एकरी 6 किलो ते सोडलं आणि 6 किलो सोडल्यानंतर एक स्प्रे आपण इथे घेतला, ताबोली चिलेटेड झिंक. त्याच्यानंतर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक. ते बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही कुठलंही घेऊ शकता. एक 6 ते 8 दिवसानंतर आणि 9व्या-10व्या दिवशी आपल्याला रिपीट पाण्याची गरज पडली, तर आपण तिथे फ्लोचंच रिपीट पाणी दिलं. पाणी ठिबक फक्त आपल्याला 2 तास 1 तास द्यायसाठीच आपण ठिबक ठेवलेलं आहे. किंवा काही वॉटर सोल्युबल सोडायचे असले तर आपण दिलेलं ठिबकने सोडतो. त्यानंतर आपण इथे काय केलं की आपल्याला फुलाची कंडिशन कमी वाटत होती. म्हणजे फुलं निघत होते पण काही भागात कमी, काही भागात जास्त दिसत होते. तर अशा वेळेस बाग फेल जाऊ नये म्हणून आपण इथे सेकंड स्प्रे घेतला. त्या स्प्रेमध्ये आपण इथे क्विकॉन घेतलं, जे आपण धनश्री कंपनीचं सांगतो आहे. बायोस्टिम्युलंट आहे. रिझल्ट खूप सुंदर आहे. म्हणजे डोळे जे बाहेर निघत नाही ते बाहेर काढण्यासाठी मदत करते आणि त्यामधून फुल हे 100% निघतंच. कधीकधी नवती पण जास्त वाढू शकते, त्यामुळं जपून घ्या. आणि त्यानंतर आपण इथे 0-60-20 एकरी 5 किलो ड्रिपनी सोडलं. दुसऱ्या पाण्याला 12-61-0 ड्रिपनी सोडलं. अशा प्रकारे आपण इथे 3दा ड्रिपनी ॲप्लिकेशन केलं. पहिल्यांदा काय केलं, फर्टिस सल्फर सोडलं. त्यानंतर दुसऱ्यांदा 0-60-20 सोडलं. तिसऱ्यांदा 12-61-0 सोडलं. यामध्ये बेसल डोस अजूनही टाकलेला नाही आहे. हे इथं लक्षात घ्या, बेसल डोस टाकलेला नाही आहे. आणि बेसल डोस तर त्यानंतर म्हणजे आता आपल्याला काय झालं इथे की ते पण 3दा ड्रिपने ॲप्लिकेशन केलं आहे. त्यानंतर 2 स्प्रे झालेले आहे आणि आपल्याला आत्ता बरेचसे फुलं अजून नवीन निघत आहे. म्हणजे आपल्याला इथे बाग फेल गेलेला नाही आहे. बाग जो आपण घाबरत पाणी सोडलं होतं, तर इथे आपल्याला फॉर्म्युला सेट झालेला आहे. आणि आता इथून पुढं ज्यांना पाणी फोडायचे, ज्यांनी 8 दिवसाआधी पाणी फोडले, ते सर्व हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता, जेणेकरून त्यांनाही अशी अडचण येणार नाही. बाकी काही अडचण असल्यास मला कमेंट्स करा, जेणेकरून त्याच्यावर आपण बोलूया. धन्यवाद.